रामायण गेलं बाजूला आणि टीव्हीवर मालिका आली. खेड्यापाड्यातल्या महिला, शहरातल्या महिला मालिका पाहायला लागल्या. जाऊ द्या, खेड्यातल्या काम करतात, दिवसभर दमतात, पण आमच्या शहरात नुसत्या मालिका पाहणाऱ्या बाया आहेत महाराज. फक्त मालिका. प्रत्येक ही झाली कुंडली भाग्य, कुंकुम भाग्य. माझा राग नका येऊ दे, पण मालिका कधीच पाहू नका. मालिका म्हणजे जहर आहे, मालिका म्हणजे विष आहे. लक्षात ठेवा. तुमच्या घराघराला वेगळं करणारी मालिका आहे. तुमच्या भावाभावात भांडण लावणारी मालिका आहे. मालिकात काय दाखवलं जायचं माहिती आहे? हजारे महाराज, तुळशीराम महाराज काय दाखवतात मालिकात? ज्या मुलीचं लग्न करायचं असतं ना, तुकाराम बुवा, त्याच्या अगोदरच 3 लग्न झालेले असतात. बरं, ज्याच्या बरोबर करायचंय ना त्याचेही 2 लग्न झालेले असतात. अशी आपली मुलगी आपण देऊ शकतो का? आपल्या पोटचं बाळ आपण एखाद्या लग्न झालेल्या माणसाला देऊ शक्य आहे का महाराज? घडत नाही ना समाजात हे. म्हणजे घडत नाही ते पाहता कशाला? पाहू नका. विनंती आहे, पोरांनी थोडासा मोबाईल बाजूला ठेवा आणि महिलांनी थोडीशी मालिका बाजूला ठेवा. हो, आमचे पोरं बिघडले हो महाराज. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला महाराज. अहो, कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गा, तुम्ही बसलेले पाय, प्रत्येकाचं झालं महाराज. इतका छंद लागला महाराज, प्रत्येक जण मोबाईल मध्येच आहे. पाहू नका या मताचा मी नाही, माझ्याकडे आहे मोबाईल. पहा, त्याचं काम आहे, आपल्याला फार गरजेचं आहे तो, पण त्याचा किती वापर करा. काही पोरं जेवताना मोबाईल पाहतात, कधी बायको ताट घेऊन जाते मिळ नाही, माती खातात. आमच्या गेवराईत तुकाराम महाराज एक किस्सा घडला. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. दुसऱ्याच घरात गेला. बरं, जाऊ दे, त्याचं चुकलं बा, तो गेला गडबडीत. बाईनं तरी पाहायचं ना घरातले, ती मोबाईलच खेळत होती. मैत्रिणीला तिचं व्हॉट्सअप चाललं होतं, बचत गटाच्या गप्पा आणत होती, तिचं चाललं होतं ते व्हॉट्सअप. तिला वाटलं नवरा झाला, पाण्यास तांब्या भरून दिला, तिला मिळ नाही, माझा नवरा नाही, याला मिळ नाही, माझी बाई नाही. दोघं सोफ्यावर मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल. आता खरी गंमत आहे का, ते ओरिजिनल जे होतं ना रामजी, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली आहे. निघालं बाहेर, अरे तुझं घर आहे, तुझा उमरा आहे. किती वाईट झालं ना. नका महाराज, नका. मी बिंबेच्या देठापासून सांगतो, आपल्या देशाला गरज रामायणाची हो. प्रत्येकाच्या घरात रामायण असलं पाहिजे. का सप्ताह करायचा आहे? का पवन महाराज एवढे महाराज लोक बोलवतात तुमच्या गावाला? रोज वेगवेगळा कलाकार, रोज वेगवेगळा गायक, रोज वेगवेगळे कीर्तनकार, रोज कथा. का बरं? त्यांचा प्रयत्न आहे तो. हो, संप्रदायातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न आहे की तुमच्या घराघरामध्ये भावावर प्रेम कसं केलं पाहिजे, आईवर प्रेम किती केलं पाहिजे, एका कुटुंबात किती आनंद आहे, हो, व्यसन सोडण्यात किती आनंद आहे. हो, हे रामायण शिकवतं महाराज. रामायण काय शिकवतं ऐका, देवाच्या आवडीचं भाविक कळेल तुम्हाला. हो, काही मातेनं 14 वर्षाचा वनवास रामाला मागून घेतला. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि 14 वर्षाचा वनवास दुसऱ्या वरानं मागितला. 14 बरस राम वनवासी. आणि राजा होणारा राम आगामध्ये वल्कल धारण करून निघून कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. ए राम बिना मग चैन पडेना, राम बिना मग चैन पडेना, सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम, कसा टाकून गेला राम, कसा मला 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 टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो, रामाविन जीव व्याकुळ होतो, सुच नाही जीवासी राम, कसा मला टाकून गेला राम, कसा टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम.
वल्कल अंगामध्ये धारण केली, वा तुकाराम जीवा. आणि विश्वाचा राम अयोध्या सोडून वनवासात निघून गेला. ऐका मायबाप सावळेश्वरकर, ज्या घरातला राम निघून जातो ना ते घर दुःखी होत असतं रे. कधीच घरातल्या कर्त्या पुरुषाला नाराज करू नका. कधीच घरातल्या रामाला घरातून जाता येईल असं कधी वागू नका. घरी घेऊन जा रे सावळेश्वरकर माझं हे वाक्य. राम निघून गेले, अयोध्या स्मशानासारखी झाली. आणि त्या भरत आल्यानंतर त्या भरताला कळालं की माझ्या आईनं माझ्यासाठी गादी मागितली आणि माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. हंबरडा फोडून तो भरत रडायला लागला आणि रडणाऱ्या भरतानं आईला श्राप दिला, कैकई चांडाळणी, ए पापिनी, ए मा, तू आजपासून माझी आई नाही, माझा श्राप आहे तुला. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. जा रे माझा, तुझं नाव कुणी ठेवणार नाही. तुमच्यापैकी एकही कैकई नसेल बघ, एकही कैकई नाही का. तो श्राप आहे. जा जा, तू आमच्यात यायचं नाही, जा. आणि जरी कोणी नाव ठेवलं असेल ना कैकई, तर ते राम परत आल्यावर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर कैकईचं नाव कोणी ठेवलं नाही. श्राप येतो भरताचा, जा माझा. रामायण ऐकताय रे तुम्ही पोरांनो, घरी घेऊन जा. सावळेश्वरकर देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला. हो तीर्थराज बाबा, राम प्रभू निघून गेले. भरत रडतोय. त्या भरतानं निर्णय घेतला. एकनाथ महाराज, भरतानं निर्णय घेतला. तो काय आपला भरत नाही, नदीकून वाटणी घेतो ना आपल्या डोंगराकडली देतो. गेवराई तालुका आपला भरत नाही, तो गेवरायचा बंगला त्याला आणि सावळेश्वरचं पडलेलं घर आपल्याला. असला भरत आहे काय तू? ते भरत आहे भरत. तो म्हणतो ही गादी माझी नाही, हे संवासन माझं नाही, अयोध्या माझी नाही. ओ तुकाराम महाराज, सगळी रथ, जनक राजा, विश्वामित्र, वशिष्ठ, कौशल्या, सुमित्रा, कैकई, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला सगळ्यांना रथामध्ये भरवतो आणि सगळा रथच घेऊन अयोध्येतून प्रभूला द्यायला निघतो. भरत चला रे अपने राजा को मना. ऐका भाव, फार सुंदर भाव आहे. एका भावाला म्हणायला, एका भावाला परत आणायला भरत निघालाय. काय रामायण गोड आहे. एका भावानं भावाशी कसं बोलावं, एका भाऊ नाराज झाल्यावर त्याच्याकडे कसं जावं. अरे अयोध्या घेऊन निघालाय. भरत चला रे अपने राजा को मना. भरत चला रे अपने भैया को मना. भैया को मनाने, राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन. भरत चला रे अपने भैया को मना. भगत चला रे अपने दर्शन पाले. दर्शन प्रभू रामचंद्राला अयोध्ये घेऊनच निघाला. काय प्रसंग आहे महाराज. भरत इकून निघाला. एक भाऊ भावासाठी गादी सोडून गेलाय, एक भाऊ गादी भावाला द्यायला निघालाय. शिका रे शिका. कोणत्या आवडीचा भाविक आहे? देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला. घरी घेऊन जा. पहिलं चरण कळेल पोरांनो. मायबाप सावळेश्वरकर घरी घेऊन जा. प्रभू तिकडं निघालेत, पोहोचलेत आणि भरत अयोध्या घेऊन निघालाय. काय प्रसंग आहे महाराज. भरत इकून निघालाय आणि आता प्रभू त्या चित्रकूटावर पोहोचले म्हणतात. तर ती चित्रकूट जे आहे ना, त्या चित्रकूट पर्वताची, अरण्याची जी वनदेवी ना, वनदेवी ती प्रगट झाली. आणि त्या वनदेवीनं प्रभू रामचंद्राला हात जोडले. रामा, प्रभू माझ्या वनवासात आलात, माझ्या अरण्यात आलात, माझ्या छत्रछायेखाली आलात. काय तुमची सेवा करू? पर्णकुटी करून देऊ का? झाडलोट करू का? पाण्याची व्यवस्था करू का? तुम्ही माझे मालक आहेत. हो, मी या वनाची मालकी नाही. मग तुम्ही जर माझे मालक आहेत तर तुमची काय सेवा करू? प्रभू रामचंद्र त्या वनदेवीला म्हटले, तुला सगळं करता येईल याच्यात? म्हटले सगळं करता येईल. म्हटले मग एकच सेवा कर माझी. काय सेवा करू प्रभू? सांगा ना प्रभू. तुम्ही म्हणाल ते करते. पर्णकुटी बांधू, पाण्याची व्यवस्था करू, सावलीची व्यवस्था करू, तुमची काय सेवा करू? प्रभू रामचंद्र म्हटले, माझी काही सेवा करू नको, माझी फक्त एकच सेवा कर. ज्या रस्त्यानं आलो ना म्हणे, ज्या रस्त्यानं आलो ना त्या रस्त्याला खूप काटे आहेत. वनदेवी माझ्या पायाला खूप टोचले, टोचू दे ग. पण आता ते काटे सगळे बाजूला काढ. त्या रस्त्याचा एकही काटा आता ठेवू नको. तर ती वनदेवी असून म्हटली, प्रभू तुम्ही यायच्या अगोदर तरी सांगायचं मला. आता तुम्ही आलात आणि तुमच्या पायाला तर काटे टोचले आणि आता तुम्ही पोहोचल्यावर मला हे काटे काय बाजूला काढायला लावता?
काय उत्तर आहे महाराज. प्रभू रामचंद्र म्हटले वनदेवी, त्या रस्त्यानं माझा भरत अयोध्या घेऊन यायला लागला, तर माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. मला टोचू दे ग, माझ्या भरताच्या पायाला काटा टोचला नाही पाहिजे. लक्षात ठेवा गड्या सावळेश्वर, ज्या दिवशी तुम्ही वर्गणी घेऊन निघता, हार घेऊन निघता, सप्ताला पंगत द्यायला निघता, त्या दिवशी तुमच्या रस्त्याचे काटे देवाला बाजूलाच करावे लागतात. ध्यानात ठेवा रे, सप्ताह त्याच्यासाठी आहे रे, तुम्ही देण्यासाठी आहे देवाला. तुम्ही ज्या दिवशी देवाला द्यायला निघता, रस्त्याचे काटे आपोआप बाजूला होतात. अरे स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतोय राम, पण माझा भरत माझ्यासाठी अयोध्या घेऊन निघालाय, रस्त्याचे सगळे काटे बाजूला करतो. कारण भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. सेवा निज प्रीती करी, सेवा निज प्रीती करी, सेवा निज प्रीती करी, सेवा निज प्रीती, सेवा निज प्रीती करी, सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. करी सेवा रे निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. हिंडे तया मागे पुढे, वा, 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 वा. हिंडे तया मागे पुढे, ह्याने दया मागे पुढे, ह्याने एक एकाहुनी बळी रे. लता मंगेशकर भारतरत्न झाल्या, गाणे गाऊन नाही झाले. मग माझ्या वारकरी संप्रदायातल्या ज्ञानोबारांचं पसायदान गायलं म्हणून भारतरत्न झाले. ऐका, पंडित भीमसेन जोशी भारतरत्न झाले, शास्त्रीय गायन करून नाही, माझ्या ज्ञानोबा तुकोबाचे अभंग गायले म्हणून. जगात वारकरी संप्रदाय इतका गोडवा कशातच नाही. याच्यात जे गाणं आहे ना, वारकरी संप्रदायातलं जे गाणं आहे ना, काही वेगळं आहे तुळशीराम सर. तुम्ही इतकं गोड गाता, एवढी गाणारी मंडळी आहे तिथं. एका कवीचं वाक्य आहे, हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. जरा मार्मिक आहे बरं का. भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल. दिल म्हणजे आमिर खानचा पिक्चर नाही, त्याचा दिल नावाचा पिक्चर आहे, माधुरी दीक्षितचा. त्याचा लहानपणी तुम्ही पाहिला असेल. दिल दिल ते नाही, आपला आपला दिल म्हणजे हृदय. इथं आहे, माझ्याकडे बघा. हृदय इथं आहे, हृदय इथं आहे. ऐका, बुद्धी इथं आहे. बघा ना, देवानं कशी ठेवण केली आपली. बुद्धी इथं दिली, हृदय इथं दिलं आणि गळा इथं दिला. इथं सुचली पाहिजे चाल, इथं सुचली पाहिजे आणि इथून निघाली पाहिजे. जो इथून गातो ना, कंठ गोड लागतो महाराज. इथून गायलं पाहिजे, सिस्टीम लागू नाही लागू. इथून जो गातो ना, फार गोड गातो महाराज. असं गोड गायलं पाहिजे.
माऊलीसाठी गायलं पाहिजे. गायक तो उद्धरला. खरंच एखादं गाणं लताबाईनं देवासाठी गायचं, खरंच एखादं गाणं आपण माऊलीसाठी गायचं, एखादा अभंग माऊलीसाठी गायचा, एक एक सूर असा देवासाठी लावायचा. घरी बसल्यानंतर तुकाराम बाबा मला म्हणत होते, महाराज पकावज हा कधीतरी त्या पखवाजाच्या बोलासाठी वाजवला पाहिजे, गायन कधीतरी त्या गायनासाठी केलं पाहिजे. खरंच महाराज ते ज्या दिवशी तुम्ही असं गाताना त्या दिवशी अत्यंत अहो काय महाराज गायनात ताकद आहे, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी, हे तो देणे तुमचे देवा. हे सगळे आम्ही जी मंडळी आहेत ना, 7वीच्या पुढची शाळा माहिती नाही, हे तुकाराम भाऊ जरा शिकलेले, नाही तर आम्ही जरा एवढे आम्हाला काही इंग्लिश आणि फिंग्लिश आणि काही 7वीच्या पुढचं माहितीच नाही. ढोराच्या मागही कोणी ठेवलं नसतं आम्हाला, हे जमणारं जमलं पण नसतं. पण काही नाही महाराज, गोड कंठ दिलाय देवानं, गोड चाली म्हणतोत, गोड गातोत ना, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही जपताय. पुरी काय देताय, मटकी काय देताय, उसळ काय देताय, गुलाबजाम देताय, हे तुम्ही जे आम्हाला देताय ना, हे आमचं नाही आहे, हे ईश्वरानं दिलेलं आमची कला जी आहे त्याचं आहे. कोशिंबीर राहिली. वा काय टायमिंग साधली तुम्ही, वा. मी खाल्ली नाही ना ती, त्यामुळे माझ्या लक्षात नाही. विठाला विठाला अविनाश महाराज फार गोड, फार गोड, फार सुंदर. सकाळी समाधान महाराज शर्मा आपल्या महाराष्ट्रात एक नामांकित कीर्तनकार, केजला त्यांची कथा चालू आहे आणि त्या कथेचा आज शेवट होता सप्त्याचा, आणि तिथं तुकाराम बुवा 8 दिवस वाजवायला होते, महाराज गायला होते. व सकाळचं ते लाईव्ह मी पाहत होतो आणि त्या कीर्तनात प्रमाण आलं, देवाच्या भेटीला वारकरी किती आसुसलेला असतो. महाराज म्हणतायत तुम्ही ऐका.